नगरपंचायत गोधनी रेल्वेचे मतदान शांततेने पार पडले. पण नागरिकांमध्ये एकच प्रश्न, कोण बनेल पहिले नगराध्यक्ष? भारतीय जनता पार्टीचे की काँग्रेसचे की शिवसेनेचे? पण बीएसपी समीकरण बिघडवेल का? आता नगराध्यक्ष व नगरसेवकाचे भवितव्य मतदान मशीनमध्ये बंद. चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे तुम्हाला असं वाटते आहे की कोणता पक्ष तरी कोण अध्यक्ष बनणार, नगराध्यक्ष महिलांपैकी? अजून काही सांगता येत नाही, ते तर नाही सांगू शकत. तर तुमच्या पक्षाला किती उमेदवारी होती आणि कशा प्रकारचे लोकांनी तुमच्या पक्षाला पाहायला आणि मतदान देतील? सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सगळ्या लोकांकडून चांगली पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे आम्हाला आणि छान प्रतिसाद आहे. म्हणजे पण जेव्हापर्यंत आता रिझल्ट येत नाही तेव्हा आपण सांगू शकणार नाही. काय सांगाल, मतदाताचे रुझान कोणाकडे आहे, कशा प्रकारचे आहे? सर्वांना जय भीम. मी सुनंदा विजय गजबी आहे. मी बहुजन समाज पार्टीची नगराध्यक्ष आहे. जे आतापर्यंत झालेले 50% मतदान आहे, आता हे अर्ध झालेलेच आहे, अर्ध आणखी होणार आहेत आणि सर्वांचं मत बहुजन समाज पार्टीकडे आहे असं मला वाटतं आणि सर्वांनी चुनाव चिन्ह हत्ती याची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी त्यांना. गुरुजी, जागृत मतदार यांनी आपलं मतदान देऊन आपला अधिकार निभवलेला आहे आणि त्याबद्दल आपण काय सांगणार? गोधनी नगरामधील जो मतदार आहे तो नेहमी जागृत असतो. यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये जागृती आहे आणि विशेषतः त्यांना बदल हवा आहे. मागच्या 10-15 वर्षात जे काही पक्ष सत्तेवरती आलेत त्यांनी जी कामं केली त्याविषयी ते काही समाधानकारक नाही आणि म्हणून नवीन अशा पक्षाला मतदान करण्याचा त्यांचा कल आहे आणि म्हणून आम्हाला आशा आहे की बहुजन समाज पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणचे मतदाते निवडून देतील आणि आमचे बरेचसे उमेदवार निवडून येतील. आपण काय सांगणार? प्रचार तर थांबलेला, आज मतदान आहे. यातल्या नागरिकांनी, मतदातांनी तुमच्यावर विश्वास ठेवून भरपूर मतं तुम्हाला देण्याचे त्यांनी आपला कर्तव्य निभवलं आहे. आपण समोर काय कर्तव्य निभवणार? नमस्कार, माझं नाव सुवर्णा राजकुमार बोलते. मी बहुजन BJPकडून नगरसेविकेसाठी या पदासाठी उभी आहे. मला वाटते की BJPकडून आम्ही प्रयत्न करू की अजून गोधनीला यापेक्षा चांगलं, सुशिक्षित, चांगलं आणि इथचा विकास घडवू. आमच्यावर जसा जनतेने विश्वास टाकला आहे, आम्ही पण त्याचा विश्वास जनतेने विश्वास टाकला आहे. तुमच्या पक्षाला भरपूर मतांनी तुम्हाला मतदान करायचे असा कल आहे. तुम्ही त्या मतदातांच्याबद्दल आणि इथल्या ज्या विकासाबद्दल, भरपूर विकासाचे कामं आहे, आपण काय सांगणार? मी कविता काळे, कविता काळे. जो जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे तो आम्ही प्रयत्न करू पूर्ण करण्याचा. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, तो करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. गोधनी नगरपंचायत महिला नगराध्यक्षासाठी आपण उमेदवार आहात, अध्यक्षासाठी उभे आहात. लोकांचा कल पाहता चुनाव प्रचारामध्ये भरपूर आपण प्रयत्न केले, पण आज मतदान आहे. ह्या दिवशी जनतेने आपल्यावर विश्वास करून मतदान सकाळीपासून केलेलं आहे. आता 50% मतदान झालेलं आहे. आपण जनतेला काय सांगा, आभार कसे मानणार? नमस्कार, मी रोशना शुद्धधन बोलते. मी संपूर्ण गोधनी निवासी यांना धन्यवाद करते की ज्यांनी मला असं वाटते की नाही, मला पूर्ण विश्वास पण आहे की पूर्ण जनताने मला सपोर्ट केला असेल म्हणून आणि मी पण त्यांच्याच सोबत जुळून या गोधनी गावाच्या विकासाच्या क्षेत्रामध्ये समोर जाईल आणि त्यांना नाराज न हो असे कोणते कामं नाही करीन, त्यांच्यासोबत सपोर्टनीच राहील. म्हणजे विजयाचा गुलाल तुमच्या पक्षाला मिळणार अशी आपली आशा आहे. हो, पक्का आहे. पक्का आहे. पक्का आशा आहे. तुम्हाला काय वाटतं?
आहे आशा आहे. आज मतदान अर्ध्यात संपलेलं आहे. 50% मतदान झालेलं आहे. गोदनी ग्रामपंचायतमध्ये असं दिसून येऊन आला की भारतीय जनता पार्टीला चांगलं मत देणार आहेत. लोकांनी दिलेला आहे, विश्वास टाकलेला आहे. आपण उमेदवार आपण कोणत्या वाटातून आता काय सांगणार? माझं नाव मंगेश मारुती पाटील आहे. मी प्रभाग क्रमांक 3च्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. मला आमदार हिंगणा क्षेत्राचे समीर मेघे साहेब यांनी माझ्यावर प्रभागाची जिम्मेदारी दिली. ती जिम्मेदारी मी पूर्णपणे पार पाडीन आणि त्यांनी जे कार्य दिलं मला ते मी कार्य पूर्ण करणार लोकांच्या मताद्वारे. पूर्ण प्रचारामध्ये शिवसेनेला लोकांनी वाव दिली आहे, तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आता मतदारांनी स्वखुशीने येऊन तुम्हाला तुमच्या पक्षाला धनुष्यबाणला मतदान दिलेलं आहे. आपण उमेदवारात काय सांगणार? खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. खूप अपेक्षेपेक्षा चांगलं कामं होत आहे आणि लोक खूप छान प्रतिसाद देणार. म्हणजे तुम्ही जनतेच्या विश्वासात खरे उतरणार? नक्कीच खरे उतरणार आणि उतरलो आहे. कारण की आमची तेवढी मेहनत आहे त्यामागे आम्ही कामं केली आहे. लोकांपर्यंत घरी जाऊन पोहोचून त्यांच्या समस्या जाणून त्यांचे कामं केलेले आहे. तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नक्कीच आम्ही जिंकू. म्हणजे उद्याची मतमोजणीनंतर असं वाटतं आहे की तुम्हाला विजयाचा गुलाल तुमच्या पक्षाला येईल? गुलाल शेवटी आम्हालाच लागतो. आई मत दिली है ना, कसं वाटलं तुम्हाला मत देऊन? आपला अधिकार आपण जे दिला ह्या ज्या उमेदवारांना दिले असाल तर तुम्हाला वाटते त्यांनी विकास करतील आणि चांगला नाव कमवतील? वाटते. चला भाऊ, भारतीय जनता पार्टीच्या ह्या पूर्ण चुनाव प्रचारामध्ये एक कहल दिसलेला आहे, रुझान दिसलेला आहे मतदाताच्या. आता मतदाता स्वयं खुशीने येऊन मतदान देऊन राहिले, पण त्याबद्दल आपण काय सांगणार? स्वखुशीने येऊन राहिले कारण त्यांना माहीत आहे भारतीय जनता पार्टीनंच नगर परिषद बनवलेली आहे समीर भाऊ मेघे साहेबांनी. म्हणूनच मतदाता सोन होऊन ते पूर्ण मतदान करून पाहिजे. तुम्हाला विश्वास आहे उद्याचा जो गुलाल उडेल हे भारतीय पक्षाच्या वतीनेच उडेल? 100% पूर्ण आणि सीटा सर्व निघतील आणि नगर अध्यक्षपद सुद्धा भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे. नगर पंचायत बनी है, पहली बार आपने यहाँ वोट डाले हो, आपको कैसा लग रहा? अच्छा लगा. आपको विश्वास है? विश्वास है. और यहाँ के जो आपने जो वोट दिए व्हील चेयर वगैरह ये सुविधा गवर्नमेंट ने जो की है इसके बारे में आप क्या बोलोगे? बढ़िया शासन है. बड़ा सर. वाडके साहेब, मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगणार? आणि आपला बहुजन पक्ष जो आहे, जर हे आले नगराध्यक्ष म्हणून तर आपण कसे विकास करणार? पहिले विकास आर्थिक महिलांना कसा रोजगार मिळेल याचा विचार करण्यात येईल. स्टुडंटसाठी लायब्ररी जेवढं म्हणजे तुमच्या MPSC UPSC सारखे जे त्याच्या परंतु लोक आहेत स्टुडंट आहेत याच्यावर जास्त भर देण्यात येईल. तुम्हाला वाटते आहे की कोण नगराध्यक्ष बनेल? DSP वाले